नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाणे सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 10वी प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय यामधील संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील उदाहरण क्रमांक 15 चा अभ्यास करणार आहोत। बघा काय दिलेलं आहे, समलंब चौकोन ABCD। आता चौकोन ABCD हा समलंब चौकोन आपल्याला दिलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AB साइड, रेख AB आणि रेख DC, रेख AB आणि रेख DC हे पॅरलल आहेत आणि रेख BD हा रेख AD वर लंब आहे आणि रेख AC हा रेख BC वर लंब आहे हे आपल्याला दिलेलं आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे AD ची किंमत आपल्याला 15 युनिट दिलेली आहे, त्याच पद्धतीने BC ची किंमत पण आपल्याला 15 युनिट दिलेली आहे। तर आणि AB ची किंमत A पासून तर B पर्यंतची जी किंमत आहे ही 25 युनिट आपल्याला दिलेली आहे। आणि मग तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। ABCD या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। चला मग मित्रांनो, आता या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे की 1/3 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची। मग उंची आता बघा, ही एक बाजू दिलेली आहे, दुसरी एक बाजू आपल्याला DC पण काढायची आहे आणि उंची सुद्धा आपल्याला काढायची आहे। मग आता दिलेल्या गोष्टीवरून आपण सुरुवात करूया की आधी उंची आपल्याला काढता येईल का? मग काय करावं लागेल उंची काढण्यासाठी? DN काढण्यासाठी काय करावं लागेल? DC काढण्यासाठी काय करावं लागेल? या गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत। बघा आकृतीकडे पाहिल्यावर पण आपल्या लक्षात येत आहे की जर आपण हा त्रिकोण ADB हा त्रिकोण जर घेतला तर त्याचा हा काटकोन दिलेला आहे, लंब दिलेला आहे आपल्याला। BD हा लंब आहे AD वर, म्हणजे या काटकोन करणाऱ्या बाजूंची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि कर्ण आपल्याला दिलेला आहे। मग या गोष्टीवरून आपल्याला BD ची किंमत काढून घेता येईल, बरोबर? चला मग मित्रांनो, आता आपण या ठिकाणी या समलंब चौकोन ABCD मध्ये ADB या त्रिकोणाला घेऊ आपण। या त्रिकोणाला नीट लक्षात घ्या, फक्त एवढा त्रिकोण बघा, मग बाकीचं तुम्हाला बरोबर समजेल की याच्या काटकोन हा 90 अंश मापाचा आहे। म्हणजे AB ही आता आपण कन्सिडर करणार की त्रिकोण ADB या काटकोन त्रिकोणाचा AB हा कर्ण आहे। चला मग मित्रांनो, आपण यामध्येच उत्तराला सुरुवात करूया की त्रिकोण ADB मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे की BD हा लंब आहे AD वर। म्हणजेच काय मित्रांनो, मेजरमेंट ऑफ अँगल ADB बरोबर 90 अंश। मग पायथागोरसचं सूत्र वापरणार मित्रांनो आपण। पायथागोरसच्या प्रमेयानुसार चला मग मित्रांनो, या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करू। चला आता या ठिकाणी बघा, कर्णवर्ग म्हणजे AB चा वर्ग बरोबर काटकोन करणारी बाजूचा वर्ग, दोन्ही बाजूंचा वर्ग त्यांची बेरीज। मग काटकोन करणारी बाजू आहे AD आणि BD, लिहा इथं AD आणि BD हे सूत्र आहे। तर यामध्ये आपण किमती टाकू। AB ची किंमत आपल्याला दिलेली आहे
25 25चा वर्ग बरोबर एडी किंमत दिलेली आहे 15 चा वर्ग अधिक बीडी किंमत आपल्याला मिळून जाईल. काय केलं? किमती टाकल्या. मग इथे लिहिणार आपण किमती भरून हे काम आपण केलेलं आहे. नीट लक्षात घ्या मित्रांनो, किमती भरून किंवा किमती टाकून ही स्टेप मिळवलेली आहे. आता 25चा वर्ग सगळ्या मित्रांना माहिती आहे 625 बरोबर 15चा वर्ग माहिती आहे 225 अधिक बीडीचा वर्ग आपल्याला इथून काढून घेता येईल. आता ट्रान्सफर करा या 225 ला उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे तो मायनस होईल. म्हणजे 625 वजा 225 बरोबर बीडीचा वर्ग. म्हणजेच मित्रांनो बीडीचा वर्ग मिळाला आपल्याला 625 मधून 225 गेले तर 400 मिळाले. आता इथे वर्गमूळ काढू आपण. बीडी बरोबर 20. लक्षात घ्या एकक दिलेलं नाहीये तर आपण इथं एकक असं लिहायचं. ओके, सेंटीमीटर मीटर बघून घ्यायचं. गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे का? नाही. आता बीडीची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे किती? 20 एकक मिळाली. छान. आता मित्रांनो 20 एकक ही बीडीची किंमत मिळाल्यानंतर तुमचं लक्षात यायला पाहिजे की तोच काटकोन त्रिकोण घेऊ आपण. काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये आता डीएन काढायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी पाया माहित आहे, उंची काढता येईल. काटकोन त्रिकोण एडीबी चे क्षेत्रफळ बरोबर काटकोन त्रिकोण एडीबी चे क्षेत्रफळ बरोबर म्हणजे क्षेत्रफळ एडीबी च त्रिकोण एडीबी चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. चला मग मित्रांनो काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आपण या ठिकाणी टाकूया. म्हणजे आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण मिळून जाईल. याला लागल्यास तर असा ब्रॅकेट टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा 1/2 जसाच्या तसा लिहा गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू बघा. काटकोन करणाऱ्या बाजू एडी गुणिले बीडी, कारण बीडीची किंमत काढली आपण. एडी गुणिले बीडी हे सूत्र आहे. सूत्रामध्ये किमती टाका किमती. या ठिकाणी इज इक्वल टू बघा हा 1/2 जसाच्या तसा गुणिले जसाच्या तसा एडी ची किंमत. एडी बघा ए डी आहे आपल्याकडे 15 गुणिले बीडी ची किंमत काढली आपण 20. सिंपल मित्रांनो. आता बघा इथं सिंप्लिफिकेशन करायचं आहे. बे 1 बे 10 20 म्हणजेच आपल्याला इथं त्रिकोण एडीबी चे क्षेत्रफळ मिळाले. एडीबी चे क्षेत्रफळ बरोबर फायनली इथं व्यवस्थित लिहा. त्रिकोण एडीबी चे क्षेत्रफळ बरोबर किती मिळालं बघा. त्रिकोण एडीबी चे एडीबी बी आहे हा सॉरी एडीबी हा डी आहे. एडीबी चे क्षेत्रफळ बरोबर 15 गुणिले 10 बरोबर 150 चौरस एकक. लक्षात घ्या हे मिळालं आपल्याला. आता याच त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तोच त्रिकोण घेऊ आपण. त्याचप्रमाणे मी इथे लिहितो त्याचप्रमाणे
त्याच प्रमाणे आपल्याला किंमत काढायची आहे. त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, चला मग मित्रांनो, आता तोच त्रिकोण आहे पण त्याचा पाया घेऊ आपण AB आणि उंची घेऊ त्याची DN, म्हणजे DN ची किंमत मिळून जाईल. मग लिहा या ठिकाणी की आपण त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया आहे AB, पाया आहे AB आणि उंची आहे DN. ऍक्च्युअली ही रचना केलेली आहे आपण. DN हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे AB वर, त्याच पद्धतीने CM हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे AB वर. ही रचना आपण केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम या उत्तराला सुरुवात करताना आपण ती रचना केलेली आहे असं लिहू शकता. ओके, लिहा, तुम्ही लिहायचं आहे. हा, आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण तो भाग कमी केलेला आहे. ओके, आता इथे किमती भरू आपण. चला मग हा 1/2 जसाच्या तसा गुणिले AB ची किंमत आहे 25 गुणिले DN ची किंमत आपल्याला काढायची आहे. आणि ADB चं क्षेत्रफळ आता काढलं आपण 150 चौरस एकक. मित्रांनो, इथं 150 याच्या जागेवर इथं तुम्हाला 150 टाकायचं आहे, बरोबर. म्हणजे आता तुम्हाला DN ची किंमत काढता येईल की या दोन्ही टर्म्स उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे ट्रान्सफर करा. म्हणजेच DN ची किंमत मिळेल तुम्हाला 150 तर जसाच्या तसा राहील. छेदस्थानचा 2 अंशस्थानी येईल आणि अंशस्थानचा 25 हा छेदस्थानी जाईल. ओके, आता बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत तर कोणत्याही मित्राला अजिबात अडचण नाही. ओके, आता इथं तुम्ही जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 25 एक 25, 25 सक 150 म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर 12. 6 गुणिले 12. मग DN ची किंमत जर तुम्हाला 12 मिळाली तर तुम्हाला CM ची किंमत पण 12 मिळेल. त्याच पद्धतीने सिमिलरली तर आपण इथे लिहिणार therefore DN is equal to 12 एकक. त्याचप्रमाणे CM पण लिहायचं आहे. CM बरोबर 12 एकक. लक्षात घ्या मित्रांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इथपर्यंत कोणतीही अडचण नाही. नीट लक्षात घ्या, तर महत्त्वाचा टॉपिक हा आपल्याला मिळालेला आहे. सगळे सर याला तुम्ही इक्वेशन नंबर समीकरण नंबर 1 देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जी 12 ही किंमत काढली याला तुम्ही समीकरण नंबर 2 देऊ शकता. इथं 2 द्या किंवा इथं 2 द्या. हा, समीकरण नंबर 2 देऊन द्या. हा, आणि CM च्या किमतीला समीकरण 3 द्या, याला 3 द्या, याला 2 द्या. लक्षात घ्या, समजण्यासाठी आहे. DN च्या किमतीला समीकरण नंबर 1 2 द्या, CM च्या किमतीला समीकरण नंबर 3 द्या. हे आपल्याला समजण्यासाठी आहे. आता दुसरा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे बघा. DNA त्रिकोणाला बघायचं आहे. फक्त आणि फक्त DNA हा जो पिवळ्या रंगाचा त्रिकोण आहे या त्रिकोणाला बघा प्लीज. तुम्हाला काय मिळेल? तुमच्याकडे ही किंमत आहे, तुमच्याकडे ही किंमत आहे, तुम्हाला ही काढता येईल. आपण याला इथं हा DN लंब टाकलेला आहे रचनेमध्ये. म्हणजे DN लंब आहे AB वर, म्हणजेच हा 90 अंश मापाचा कोन आहे. म्हणजेच हा आता तुम्हाला कर्ण मिळाला. या ठिकाणी आपण पायथागोरसचं सूत्र वापरून आपल्याला AN काढून घेता येईल. आणि मग आता मित्रांनो आपण दुसरा एक त्रिकोण DNA मध्ये कोण आहे 90 अंश मापाचा? बघा, कोण N बरोबर 90 अंश मापाचा आहे. आणि म्हणून आपण याही ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरणार. पायथागोरसच्या
पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं तुम्हाला लिहायचं आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला. हा चला, एडीचा वर्ग बरोबर an चा वर्ग अधिक dn चा वर्ग. ओके, तर यामध्ये किमती भरा. एडी ची किंमत आहे आपल्याकडे 15 चा वर्ग बरोबर an ची किंमत आहे आपल्याकडे 12 चा वर्ग अधिक dn ची किंमत 12 आहे. an ची किंमत नाही आहे आपल्याकडे, an चा वर्ग आहे. हा थोडंसं आधी dn ची किंमत लिहिली गेली. ऍक्च्युअली an काढायचा आहे आपल्याला, तो an इथे लिहायला पाहिजे होता आणि dn ची किंमत 12. नाही तर जाऊ द्या, एक काम करतो मी या ठिकाणी आपण जसं दिलेलं आहे तसं लिहूया प्लीज. हे बघा, an ची किंमत तर आपल्याला काढायची आहे, an चा वर्ग अधिक dn ची किंमत आपल्याला 12 दिलेली आहे, 12 चा वर्ग. म्हणजे आता काय कन्फ्युज व्हायचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला 15 चा वर्ग माहिती आहे 225. आता इथं पण लिहिला आपण 15 चा वर्ग 225 बरोबर. an वर्ग जसाच्या तसा लिहिणार अधिक 12 चा वर्ग माहिती आहे आपल्याला 144. आता पुन्हा या 144 ला शिफ्ट करा डाव्या बाजूकडे, तो वजा होईल. म्हणजेच an चा वर्गची किंमत मिळेल आपल्याला 225 वजा 144. आता 125 मधून 144 गेले तर 81 बरोबर. 81 मित्रांनो. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर आपण काढलं तर आपल्याला an मिळेल. an बरोबर 991 एकक. लक्षात घ्या, कुठून आणलं, काय केलं ते फार महत्वाचं आहे ते लिहिणं. कारण की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, वर्गमूळ काढून. हा वर्गमूळ काढून असे लिहा तुम्ही, वर्गमूळ काढून. मग जर आता an आपल्याला 9 मिळाला तर mb सुद्धा आपल्याला 9 एकक मिळेल. सिंपल. ओके, जसं तुम्हाला dn इथं 12 एकक मिळाला तसा cm त्याचप्रमाणे 12 cm येईल. जसा an 9 मिळाला तसाच mb सुद्धा किती येईल, 9 एकक येईल बरोबर. आता मित्रांनो आपल्याला एवढा या ab ची लांबी माहिती आहे 25 एकक. 25 एकक ही माहिती आहे, त्यापैकी ही पण माहिती आहे, त्यापैकी ही पण माहिती आहे. म्हणजे nm आपल्याला काढून घेता येईल कारण हे एक रेषीय बिंदू आहे. आणि मग बघा आता ab बरोबर, मी आता असं लिहितो, ab बरोबर an अधिक mb, an अधिक mb अधिक n. इथं तुम्ही कारण द्या की हे एक रेषीय बिंदू आहे. कोण, a डॅश n डॅश m डॅश b. ओके, आता किमती टाका. ab ची किंमत तुम्हाला माहिती आहे 25 एकक आहे बरोबर. an आहे 9 अधिक mb आहे 9 अधिक nb आपल्याला काढता येईल. ओके, चला मग मित्रांनो आता आपण या ठिकाणी काढूया nb ची किंमत. आणि म्हणून मी इथे लिहितो nb बरोबर 25 वजा 9 आणि 9 18. कारण हे 18 आपण डाव्या बाजूला पाठवणार, ते वजा होईल बरोबर. म्हणजे nb बरोबर 25 मधून 18 गेले तर 7 एकक मिळालं मित्रांनो. बघा आता तुम्हाला यावरून nb ची किंमत 7 एकक मिळाली. nb नाही, nb नाही, nm सॉरी हा nm मित्रांनो, nm प्लीज ट्राय करा. n हे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. nm मी व्यवस्थित लिहितो या ठिकाणी. nm समजून घ्या. हा nm मिळालेली आहे.
इथं पण NM आहे आपला. लक्षात घ्या, NM तुम्हाला 7 एकक मिळाली, तर DC सुद्धा किती येणार? 7 एकक. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला DC याच पद्धतीने मी या ठिकाणी असं लिहू शकतो की ही DC सुद्धा, देअरफोर DC सुद्धा आपल्याला 7 एकक मिळालेली आहे. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिलेली आहे की या ठिकाणी बघा, तुम्हाला दिलेली गोष्ट AB पॅरलल DC. AB ला पॅरलल, AB ही साइड आहे समलंब चौकोनाची, तिला दुसरी साइड DC ही पॅरलल आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि मग मी असं करतो की DN ही त्यांची छेदिका आहे, आणि मग छेदिका दोन समांतर रेषा आणि त्यांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे अंतरकोन तुम्हाला इथे दिसत आहे. हा एक कोन दिसत आहे आणि हा दुसरा कोन. लक्षात घ्या प्लीज, तर तुम्हाला हा एक कोन दिसत आहे आणि हा दुसरा कोन, यांची जी बेरीज आहे ती बेरीज येणार. आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या अंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. चला आता दिलेल्या गोष्टीवरून रेख AB समांतर रेख DC आणि DN ही त्यांची छेदिका आहे आणि रेख DN ही छेदिका आहे. मग मित्रांनो, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे अंतरकोन तुम्हाला इथे दिसत आहे. NDC कोन NDC अधिक कोन DNM बरोबर 180 अंश. लक्षात घ्या, आता NDC चं माप आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल, कारण हे 90 आहे म्हणजे हे 90 आहे, म्हणजेच हे DNM चं माप 90 अंश आहे, हे 180, आणि याचं माप मिळून जाईल NDC चं माप. बरोबर मित्रांनो, आता 90 ला उजव्या बाजूला शिफ्ट करा म्हणजे NDC चं माप मिळून जाईल. कोन NDC बरोबर हा 90 उजव्या बाजूला गेला की वजा होईल, 180 मधून 90 गेले तर 90 अंश. मित्रांनो, आता तुमचा हा कोन 90 अंश मापाचा आहे, हा कोन 90 अंश मापाचा आहे. बरोबर, म्हणजेच मित्रांनो हा कोन सुद्धा सिमिलरली तुमचा 90 अंश मापाचा येईल, हा कोन पण 90 अंश मापाचा येईल. बरोबर, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात आलं असेल की कोन C बरोबर कोन M बरोबर 90 अंश. लक्षात घ्या. आणि आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला इथं DN 12 आहे म्हणजे CM पण 12 आहे, DC 7 आहे, NM पण 7 आहे, म्हणजेच चौकोन NMCD हा आयत आहे. बरोबर, आणि म्हणून प्रत्येक कोन काटकोन आहे, त्यांची बाजू तुम्हाला समजलेली आहे, म्हणून या ठिकाणी मी असं लिहू शकतो की चौकोन NMCD हा आयत आहे आणि हा आयत आहे म्हणजेच DC पण आता समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या आहेत, म्हणजेच DC आता कन्फर्म झालं की जी DC आहे ही पण 7 एकक आहे. हे आपलं आता या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. लक्षात घ्या. आता मित्रांनो, तुम्हाला याच्या प्रत्येक कोन काटकोन आहे आणि मग तुम्हाला हा 12 आहे, ही 12 आहे, म्हणजे समीकरण 2 आणि 3 वरून हा आयत आहे, हे आता आपलं कन्फर्म झालं. आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र म्हणजे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ ABCD
चौकोन हा चौकोन समलंब चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज मी सम ऑफ पॅरलल साइड्स इनटू हाईट म्हणजे उंची लक्षात घ्या. चला मग मित्रांनो आता इथे किमती टाका. तुम्हाला इथे याची किंमत मिळून जाईल. हा 1/2 जसाच्या तसा गुणिले आता AB अधिक DC AB अधिक DC गुणिले उंची dn. आता या सगळ्या किमती आता आपल्याकडे आहेत. टाका या किमती टाका. हा 1/2 जसाच्या तसा गुणिले AB ची किंमत आहे 25 अधिक DC ची किंमत आहे 7 उंचीची किंमत आहे 12. क्लियर. चला इथे सिम्प्लिफिकेशन येतं तुम्हाला. बे 1 बे 12 म्हणजे उत्तरामध्ये तुम्हाला लक्षात घ्या 25 आणि 5 30 आणि 2 32 गुणिले 6. लक्षात घ्या मित्रांनो 32 गुणिले 6. यांचा गुणाकार करा बरोबर 6 गुणे 12 1 6 त्रिक 18 1 19 चौरस एकक. लक्षात घ्या 192 कोणाची किंमत आली ही नीट समजून घ्या प्लीज. नीट समजून घ्यायचं आहे मित्रांनो. समलंब चौकोन AB CD चे क्षेत्रफळ बरोबर 192 चौरस एकक. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती आहे. तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ बरोबर 192 चौरस एकक. लिहून घ्या मित्रांनो. आता आपल्याला उदाहरण क्रमांक 16 चा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण दिलेला आहे. आणि समभुज त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत की समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन हे एकरूप असतात. बाजू PQ एकरूप बाजू QR एकरूप बाजू PR. आणि प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. म्हणजे कोन Q बरोबर कोन R कोन P बरोबर 60 अंश. प्रत्येकाचं माप 60 अंश आणि प्रत्येक बाजू सारख्या मापाची. आणि दुसरी एक गोष्ट दिलेली आहे की S हा बिंदू असा आहे की QS बरोबर QR भागिले 3 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि सिद्ध करून द्यायचं आहे की 9PS चा वर्ग बरोबर 7PQ चा वर्ग. आपल्याला दिलेल्या गोष्टीवरून आणि सिद्ध करा यावरूनच लक्षात येऊन जातं की आपल्याला या ठिकाणी रचना करावी लागेल. आता रचना शिरोलंब PT आपण बाजू QR वर परपेंडिक्युलर काढू. परपेंडिक्युलर लक्षात घ्या या ठिकाणी ही परपेंडिक्युलर काढलेली आहे. 90 अंश मापाचा कोन या ठिकाणी होत आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आता मित्रांनो रचना करतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी डॉटेड लाईनने दाखवतो आपण. म्हणून मी इथे कलर लाईनने दाखवलेली आहे रचना. लक्षात घ्या रचना. तर चला मग आपण आता रचना या ठिकाणी डॉटेड लाईनने दाखवलेली आहे. काय दाखवलेलं आहे ते लिहूया शब्दामध्ये व्यक्त होऊया गणितामध्ये. ओके की रेख PT हा लंब काढलेला आहे. रेख PT हा लंब आहे बाजू QR वर काढा. रचना आहे म्हणून ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये लिहायचं काढा. तर आता तुम्हाला या ठिकाणी सिद्धता द्यायची आहे. आणि सिद्ध करून देण्यासाठी दिलेली गोष्ट आणि रचना याचा वापर आपल्याला करावा लागतो. की रेख PT ही समभुज त्रिकोण PQR या त्रिकोणाची उंची आहे. बरोबर कारण परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण. आणि म्हणून इथे लिहिणार की रेख PT ही समभुज त्रिकोण PTR ची उंची आहे. PTR
ची उंची आहे. तर समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र आपल्याला माहिती आहे. पीटी समभुज त्रिकोणाची उंची बरोबर कर्णी 3/2 गुणिले बाजू. पाया घ्या, कोणती पण बाजू घ्या, QR घ्या, PQ घ्या, PR घ्या, पण आपण पाया QR घेतो कारण आपल्याला QR कडे जायचं आहे. बरोबर. आणि म्हणून गणिताच्या भाषेमध्ये या ठिकाणी पीटी उंची आहे. तर पीटी बरोबर कर्णी 3/2 गुणिले कोणती पण एक बाजू घ्या, आपण QR बाजू घेऊ. याला समीकरण नंबर 1 देऊ का मित्रांनो? तर उंची आहे आणि ती उंची आपल्याला पीटी काम वापरायची आहे पुढे. आता दुसरा गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल. दुसरा गुणधर्म काय दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी की शिरोलंब पीटी हा समभुजेला दुभागतो. म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये शिरोलंब समभुजेला दुभागतो. सम्मुख भुजेला दुभागतो. गणिताच्या भाषेमध्ये व्यक्त करूया. सम्मुख भुजेला दुभागतो. चला मग मित्रांनो, सम्मुख भुजेला आता गणिताच्या भाषेमध्ये याला व्यक्त करूया. दुभागतो म्हणजे दोन समान भाग या ठिकाणी दाखवू आपण की जेवढा QT राहील तेवढाच TR राहील. जेवढा QT राहील तेवढाच TR राहील. गणिताच्या भाषेमध्ये याला कसं मांडू मित्रांनो? QT बरोबर QR/2. याला पण समीकरण नंबर 2 द्या. समीकरण नंबर 2 हे ऍक्च्युअली आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे, लक्षात घ्या. तर हा गुणधर्मच आपण वापरलेला आहे. त्यानंतर QS बरोबर आपल्याला दिलेला आहे बघा इथं, QS बरोबर QR/3. ऍक्च्युअली हा गुणधर्म आहे, पक्ष लिहू नका. तर तो गुणधर्म आहे, पक्ष खाली लिहू आपण. दिलेला आहे ती गोष्ट QS बरोबर QR/3, QS बरोबर QR/3. याला समीकरण नंबर 3 द्या आणि याचं कारण लिहा पक्ष. हेच दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. हे गुणधर्मावरून आपण लिहिलेलं आहे म्हणून तिथून आपण पक्ष काढून घेतला. ओके. आता तुम्ही यांचं निरीक्षण जर केलं तर तुमचं असं लक्षात येत आहे का मित्रांनो? QS अधिक ST बरोबर QT. म्हणजे जर आपल्याला ST काढायचं असेल तर QT मधून आपण QS ला मायनस करून घेऊ. म्हणजे समीकरण 2 आणि 3 ची वजाबाकी करू. समीकरण 2 वजा 3 करू. चला मग डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करूया, उजव्या बाजूतून उजवी बाजू वजा करूया. QT वजा QS बरोबर QR/2 वजा QR/3. चला मग मित्रांनो, तुमचं लक्षात येत असेल इथं 1 अंशाला लिहिला तरी आहे, नाही लिहिला तरी आहे. आता तुमचं लक्षात येत असेल. QT वजा QS पण तुमच्या लक्षात येत असेल. बघा आकृतीकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमचं लक्षात येईल QT वजा QS तुम्हाला दिसत असेल. बघा QT वजा QS बरोबर ST. आपल्याला ST एवढा पार्ट मिळेल. हा ST लक्षात घ्या, पांढऱ्या कलर मध्ये दाखवतो एवढं ST. बरोबर, नीट लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे मी इथे लिहिणार आहे की ST बरोबर QT वजा QS म्हणजे ST. आता इथे QR आहे, इथे QR आहे. ब्रॅकेट मधून आपण QR कॉमन काढू शकतो. मग ब्रॅकेट मध्ये राहील 1/2 वजा 1/3. 1/2 वजा 1/3. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करा. 2
अपूर्णांकांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर पायासारखा पाहिजे. मग पायासारखा म्हणजे दीर्घ गुणाकार करू. 3 1 3 वजा बे 1 बे भागिले 3 दुने 6 आणि आपला हा जो क्यूआर आहे तो जसाच्या तसा. आता नीट लक्ष द्या. आपल्याला उत्तर मिळालं एसटी चं. एसटी बरोबर 3 मधून 2 गेले 1/6 क्यूआर एकक एसटी मिळून गेली. एसटी ची किंमत मिळाली आपल्याला 1/6 क्यूआर ही किंमत आपल्याला मिळून गेली. आता फक्त आणि फक्त आपण कोणाकडे लक्ष देणार? हा जो पिवळ्या कलरचा काटकोन त्रिकोण आहे याच्याकडे लक्ष द्या. हा, कारण आपल्याकडे एसटी आहे, आपल्याकडे पीटी आहे. या दोघांच्या किमती आपण टाकून देऊ म्हणजे आपल्याला पुढची जी बाजू आहे ती मिळून जाईल. मग आता काटकोन त्रिकोण पीटीएस मध्ये काटकोन त्रिकोण पीटीएस मध्ये आपण पायथागोरसचं सूत्र वापरूया. चला मग मित्रांनो, पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहा. तुम्ही पूर्ण लिहा, मी डॅश 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 करतो म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. चला मग आता हा 90 अंश मापाचा कोन आहे. याच्या समोरची बाजू पीएस हा वर्ग बरोबर काटकोन करणारी बाजू पीटीचा वर्ग अधिक दुसरी बाजू एसटीचा वर्ग. पीटीचा वर्ग पीटीची किंमत आहे, एसटीची किंमत आहे. टाका लागला सर याला समीकरण नंबर 3 याला 4 द्या, याला 4 द्या आणि इथे टाका. समीकरण 1 आणि समीकरण 4 वरून आपण किमती घेऊ. पीएस चा वर्ग बरोबर पीटीचा वर्ग अधिक एसटीचा वर्ग. पीटीची किंमत आहे आपल्याकडे. पीटीची किंमत बघा, कर्णी 3 क्यूआर छेद 2, कर्णी 3 क्यूआर छेद 2 आणि एसटीची किंमत आहे क्यूआर छेद 6. आता मित्रांनो तुम्हाला हा जो वर्ग आहे हा रूट कर्णी 3 चा पण आहे, क्यूआर चा पण आहे आणि 2 चा सुद्धा आहे. मग कर्णी 3 चा वर्ग 3 क्यूआर चा वर्ग क्यूआर वर्ग 2 चा वर्ग 4 अधिक क्यूआर चा वर्ग क्यूआर वर्ग 6 चा वर्ग 36 हा पीएस चा वर्ग जसाच्या तसा. आता इथं दोन अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर पायासारखा पाहिजे. पायासारखा करण्यासाठी आपण 4ला जर 9 ने गुणाकार केला तर लक्ष द्या 3/4 हा क्यूआर वर्ग जसाच्या तसा आहे. लक्षात घ्या हा जसाच्या तसा आहे. क्यूआर वर्ग छेद 36 पण जसाच्या तसा आहे. मित्रांनो जर आपण छेदाला 9 ने गुणाकार केला म्हणजे पायासारखा झाला. छेदाला 9 ने गुणाकार केला तर आपल्याला अंशाला सुद्धा 9 ने गुणाकार करावाच लागेल. बरोबर, म्हणजे आपल्याला पीएस वर्गची किंमत या ठिकाणी मिळून जाईल. पीएस वर्गची किंमत आता नीट लक्ष द्या मित्रांनो. पीएस वर्गची किंमत आपण या ठिकाणी पीएस चा वर्ग बरोबर 9 त्रिक 27 हा क्यूआर वर्ग जसाच्या तसा अधिक छेद घेऊ आपण आधी 9 चोक 36 आणि मग अधिक क्यूआर वर्ग छेद 36. आता छेद सारखा झाला म्हणून त्याला एकच डाल लिहा मित्रांनो. 36 ला फक्त एक डाल लिहा आणि 27 क्यूआर वर्ग आणि 1 क्यूआर वर्ग म्हणजे 28 क्यूआर चा वर्ग म्हणजे तुम्हाला इथं पीएस वर्ग मिळून जाईल. आता इथं संक्षिप्त रूप द्या. 4 9 36 4 7 28 काय उरलं बघा. हा 9 इकडे शिफ्ट करा. 9 पीएस चा वर्ग बरोबर इथं राहिलेला आहे फक्त आपला 7 क्यूआर चा वर्ग आणि हे सिद्ध करायचं आहे. बघा इथं
9PS चा वर्ग बरोबर 7PQ चा वर्ग PQ चा वर्ग PQ कुठे आहे ओके एक मिनिट QR चा वर्ग पाहिजे इथं QR चा वर्ग QR आता हा समभुज त्रिकोण आहे म्हणून तुमचा QR वर्ग म्हणजेच QR जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा PR आहे तेवढ्याच मापाचा PQ आहे म्हणून फायनली आपण याला लिहू शकतो असं की या ठिकाणी 9PS चा वर्ग बरोबर 7 QR म्हणजेच काय आपल्याला PQ पाहिजे आहे म्हणजेच PQ चा वर्ग कारण देणार काय देणार PQ बरोबर QR हे त्याचं कारण आहे हे सिद्ध झालं मित्रांनो ओके PQ चा वर्ग तुम्हाला माहिती आहे समभुज त्रिकोण आहे म्हणजे PQ बरोबर QR बरोबर PR म्हणून आपण QR च्या जागेवर PQ लिहू शकतो ओके लिहून घ्या मित्रांनो